22/1/2026 यांना अर्ज व जी आरची प्रत दिली होती. जी आरची प्रत अशी आहे की कार्यालयीन स्थळी निवासी राहण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे. या जी आरची प्रत दिल्यानंतर यांना 8 दिवसात उत्तर देणं बंधनकारक आहे. उत्तर मागायला आलो असता 5/2/2026 यांनी मला शाळेच्या लेटर पॅडवर लेखी दिलं की संस्थेशी चर्चा करून 10 दिवसात तुम्हाला माहिती दिली जाईल. साहेब आज 20 तारीख आहे. ह्या अर्जाची म्हणजे ह्या उत्तराची आपण माहिती द्या. तुम्ही मला सांगितलं की संस्थेची चर्चा करून 10 दिवसात आपल्याला उत्तर दिलं जाईल. आज 20 तारीख आहे, 15 दिवस झाले. आज आपलं उत्तर ह्याच्यावर काय आहे साहेब? बोलायचं साहेब. तुम्ही अशाच पद्धतीनं अर्ज वरिष्ठाकडे द्या. वरिष्ठाकडे अर्ज तुमच्याकडे गेल्यानंतर माहिती हे उत्तर तुम्ही देताना मला वरिष्ठांना विचारून दिलं का? शाळेच्या लेटर पॅडवर तुम्ही सही शिक्का मारून आवक जावकला नोंद करून तुम्ही दिलं म्हणून मी तुम्हाला वरिष्ठांनी काय सांगितलं तुम्हाला? किंवा संस्थेची चर्चा तुमची काय झाली? तसं मला लेखी द्या की साहेब. संस्थेनं तुम्हाला सांगितलं किंवा वरिष्ठांनी तुमच्या सांगितलंय अशा जी आरच्या शासनाची जी आरची प्रत आपल्या विद्यालय प्रशासनाला दिल्यानंतर त्या प्रतीचा आपल्या प्रशासनावर काही परिणाम होत नाही. अर्ज करणाऱ्याला आपण त्याची माहिती द्यायची नाही असं मला लेखी द्या की साहेब. काय अडचण आहे आपल्याला? तुम्हाला संस्थेनं तर सांगितले, तुमच्या वरिष्ठांनी सांगितले त्यांना माहिती द्यायची नाही, तुम्हाला माहिती द्यायची नाही असं मला लेखी द्या साहेब आपल्या लेटर पॅडवर. अडचण आहे का ह्यात? काय अडचण आहे का साहेब ह्यात? मी बोलतो हे चुकीचं आहे का कायदेशी संबंधित आहे? नाही, आपल्याला काय वाटतं? माझ्यापेक्षा उच्च शिक्षित आपण आहात. मला माझ्या वरिष्ठांनी विचारल्यानंतर मी देतो त्यांना माहिती. अर्ज मी दिलाय, तुम्हाला माहिती द्यायचं काही कामच नाही. अर्ज मी दिलाय साहेब. आपल्या वरिष्ठांनी आपल्याला माहिती विचारली नाही, अर्ज मी दिलाय. मी प्रसाद मोहन भोसले, आपला विश्वासू मी आहे. वरिष्ठांनी आपल्याला अर्ज विचारलेला नाही, अर्ज मी विचारलाय. अर्ज तुम्ही माझ्या वरिष्ठांना द्या, तिथून मला विचारणा झाल्यानंतर मी त्यांना. मग मला तुम्ही हे उत्तर दिलं, ह्याचं उत्तर द्या की. तुम्ही काय म्हणला 10 दिवसात तुम्हाला संस्थेची चर्चा करून उत्तर देतो. आज 10 दिवस झाले साहेब, तुम्ही अशा 15 दिवस झाले. आज तुम्ही अशा पद्धतीने बोलायनंतर मी विचारणा करण्यासाठीच गेलो. हा, विचारणा करण्यानंतर काय आलं त्यांचं उत्तर? काय तसं तुम्ही लेखी दिले, तुमच्या वरिष्ठांनी दिल्यानंतर तुम्ही द्या उत्तर. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनी तुम्हाला काय विचारायचं नाही? सर्वसामान्य नागरिकांनी अर्ज शासनाचे जी आर आपल्याला आणून दिल्यानंतर त्याची किंमत नाही आपल्याला, असंच? तुम्ही जी मागते ते आम्ही त्यांनी सल्ला दिलेल्या पद्धतीने तुम्हाला उत्तर. त्याने वरिष्ठांनी आपल्याला काय सल्ला दिला साहेब? वरिष्ठांनी काय जी तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांनी विचारल्यानंतर तुम्ही त्यांना सांगा. हां, मग सर्वसामान्य नागरिकांनी आपल्याला काय विचारायचं नाही? हां, सर्वसामान्य नागरिकांनी इथं यायचं बी नाही. मग असे आपलं बोलणं होतं की तुम्ही इथं माहिती विचारायला नाही, बाहेर जावा म्हणलात का नाही साहेब आपण? तुम्ही कितीतरी वेळा तसं केल्यानंतर मी काय म्हणणार आहे शेवटी? म्हणजे तुम्हाला मी काय म्हणलं? आवाज खाली माझा. रितसर बोला की. मी साहेब आपल्याला लय रितसर बोलतोय. नाही, तुम्ही तुमचा फायदा घेतलाय सगळा. काय फायदा घेतला? तुमचा पगार मागितला, तुमच्या शाळेतला 2 टिकीट तांदूळ उचलून नेलं. आमच्या गावात बेरेची शाखा 4 वर्ष मी नोकरी केली. बरोबर, 32 वर्ष नोकरी केली. चांगली गोष्ट. आपल्याला आजपर्यंत महाराष्ट्र शासनानं नाही उच्च शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला. फळं चांगली मिळेल, मी हे बी सांगतो तुम्हाला. मिळली? हा, चांगली मिळेल तुम्हाला. मग वाईट काय आहे? चांगली फळं मिळली, सगळं होऊन बसले. बरं आता काय करा, तुम्ही दिले. कशी वागणूक आहे नोकरदाराला मला जोडून पाहायला मिळेल. आणि आपली तुम्ही ठरवा कशी येते आपली वागणूक. तुम्ही कशी येते? आपण दुसऱ्याला दिलेली किंमत, दुसऱ्याचं आपल्या आयुष्यात असलेले एक्झाम्पल दिलेलं उदाहरण कसं काय नसताना आता तुम्ही दिलं 10 दिवसात उत्तर देतो. याचं उत्तर द्या, मला जास्त व्हिडिओ करायला नाही. उत्तर देत नाही. तुम्ही दिलेल्या अर्जाला बी तुम्ही उत्तर देत नाही. माझ्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा. मी कशा पाय गुन्हा दाखल करू? करायची करा, तुम्हाला काय करायची करा, मी मोकळे देतो. चला. हा, तुम्ही माहिती देणार नाही? का देणार नाही साहेब? देणारच नाही. कारण का तुम्ही प्रश्न विचारायचं? का विचारायचं नाही साहेब? सर्वसामान्य नागरिक आहे मी भारताचा. भारतीय नागरिकांनी सरकारी कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारायचा नाही असा एखादा जी आर आपल्याकडे शासनाने दिलाय का? दगा फटका झाला तर मी तुमचं नाव घेणार आहे. दगा फटका सांगून ठेवतोय. धमकी देता का तुम्ही? या वर्षात मला किती त्रास झालाय ही मला माहित आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारणं म्हणून त्रास झालं, पत्र लिहून टाकणार आहे. मग ठीक आहे. मला केवळ ह्या माणसामुळे सगळं हे अनर्थ घडलेले. चालतंय. चला का चला? माझा टायमिंग संपलेला. तुम्ही धमकी देता काय आम्हाला? मी धमकी देत नसतो. तुम्ही काय म्हणला तुमच्यामुळे म्हणते सरकारी कर्मचाऱ्याला शासनाने दिलेल्या माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्रश्न विचारायचे नाहीत का आम्ही? शासन काय म्हणते? पत्रानं पोस्टानं माहिती द्या. मग इथं येऊन अर्ज रितसर दिल्यावर काय त्याच्यात मुंडीवर उभारतोय? तुमच्या अजून वैयक्तिक अंगाला माझं एक बोट नाही. कारवाई काय?
पोस्टात टांग. माहितीच्या अधिकाराच्या अर्जावर आहे. व्यक्तिगत अर्ज द्यायचा का पोस्टानं द्यायचा आहे? तुम्हाला असलेली माहिती पोस्टानं पाहिजे का व्यक्तिगत पाहिजे? मी ह्यांना अर्ज देतोय, व्यक्तिगत देतोय, ह्यांच्याकडनी माहिती मी पोस्टानं मागवते का तर रजिस्टरला नोंद राहावी त्याची. ह्याच्यात माझं काय चुकलं? पोस्टानं आल्यावर आम्हाला नोंदवायला लागत असते ती. बरोबर आहे की मग. हा, नोंद राहते. तुम्ही पोस्टानं पोस्टानं टाकायला माझी परिस्थिती नाही, आर्थिक परिस्थिती माझी बिकट आहे. तुम्ही ठरवायची. 17 रुपये जाते तर गावातल्या गावात टपाल टाकायला 17 रुपये. माझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे. याचं उत्तर द्या की साहेब. उत्तर नाही मिळत. नाही का? नाही. ठीक आहे.